नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 ते 5 वर्ष वयोगटाच्या मुलीसाठी परकर पोलक्याची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत। तर या साईजमध्ये परकर आणि पोलक्यासाठी टोटल फॅब्रिक जे आहे तुम्हाला 2 ते 2.5 मीटर फॅब्रिक लागणार आहे। चोळीसाठी अर्धा मीटर आणि साधारण जो बॉटम आहे त्यासाठी मी 1.5 ते 2 मीटर फॅब्रिक घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने अस्तर देखील घ्यायचं आहे। जी चोळी आहे ती पिंक कलर मध्ये आपण बनवणार आहोत, तर त्यासाठी अस्तर इथे मी 4 फोल्ड मध्ये करून घेतलेला आहे। अर्धा मीटर तुम्हाला अस्तर लागणार आहे। 4 फोल्ड मध्ये अस्तर केलं। माझ्याकडची बाजू बंद आहे, समोरची बाजू ओपन आहे। आता जी चोळी आहे त्याची जी उंची आहे ती किती घ्यायची तर साधारण पहा, इथे 11 इंचाची चोळी जी आहे ती तयार ठेवायची आहे आणि प्लस 1 इंच अशा पद्धतीने 12 इंचावरती मी मार्किंग करून एक सरळ रेष जी आहे ती आखून घेतलेली आहे। इथे चोळीची उंची तुमच्या अंदाजे तुम्हाला घ्यायची आहे कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे। 5 इंच शोल्डरसाठी मार्किंग केलेला आहे, शोल्डरसाठी मार्क केलेला आहे। त्यानंतर तिथूनच खाली 5 इंच आपण आमोलसाठी मार्क करणार आहे। म्हणजे रेडी आमोल आपल्याला 4.5 इंच मिळणार आहे आणि रेडी शोल्डर जे आहे आपलं 4.5 इंच आपल्याला मिळणार आहे। त्यानंतर तुमच्या मुलीचा चेस्टचा 4th पार्ट तुम्हाला इथे करून घ्यायचा आहे। जी पण चेस्ट आहे तिला डिवायडेड बाय 4 करून घ्या। तर इथे मी 6.5 इंच लुजिंग सह इथे मेजरमेंट ऍड केलेला आहे आणि प्लस याच्यामध्ये 1.5 ते 2 इंच मार्जिन अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं। 26 इंच जे आहे चेस्ट आहे आणि जेवढं मार्किंग आपण वर घेतलेलं आहे तेवढंच मार्किंग आपण खाली देखील 6.5 इंचाचं करून घेतलेलं आहे। प्लस मार्जिन पण सेम आपण घेतलेली आहे। 26 चेस्ट आणि 26 वेस्ट अशा पद्धतीने। त्यानंतर फ्रंट आमोलसाठी 1 इंच, बॅक आमोलसाठी 1.5 इंच अशा पद्धतीने मार्किंग करायचं आणि मुंड्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे। फ्री हँड इथे मी मार्किंग करून दाखवलेलं आहे। मुंड्याच्या आकारासाठी आपण स्केल देखील वापरू शकतो। कर्व स्केल जे आहे ती त्याने आकार जो आहे तो खूप छान येतो। ज्यांच्याकडे स्केल नाही ते अशा पद्धतीने मार्क करू शकतात। तर या साईज मध्ये गळारुंदी किती घेतलेली आहे तर 2.5 इंच मी गळारुंदी घेतलेली आहे। अगदी 2.25 इंच जर तब्येत कमी असेल मुलीची तर 2.25 इंच घेतली तरी चालेल। 4 इंचावरती एक मार्किंग केलं, 3.5 ते 4 इंच। अर्धा इंच शोल्डर स्लोप देऊन घेतला आणि चौकोन जो आहे गळ्यासाठीचा आखून घेतला। त्यानंतर पहा, आपल्याला इथे अशा पद्धतीने गळ्याचा गोल आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे। तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे गोल गळा किंवा चौकोनी गळा अशा पद्धतीचा गळ्याचा आकार जो आहे तो देऊन घेऊ शकता। केलेल्या मार्किंग प्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे। त्यानंतर पहा, इथे बॅकनेकचा जो आकार आहे तो आपण इथे देऊन घेणार आहे दाखवल्याप्रमाणे। फ्रंट आणि बॅक नेक। आता बॅक नेक जो आहे बॅक साइडला आपण अशा पद्धतीने जिथून नेक ड्रॉ केलेला आहे तिथून खाली 6 इंचावरती मार्किंग केलं आणि परत 2.5 इंच आडवं असं आपल्याला मोजून घ्यायचं आहे। 2.5 पण नाही, 2च इंच घेतलेला आहे आपण। तुम्ही 2.5 इंचापर्यंत घेऊ शकता, 2.25 इंचापर्यंत घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आणि असा चौकोनी आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे किंवा शंकरपाळ्याचा जो आकार असतो त्या टाइप मध्ये आपल्याला इथे चौकोन जो आहे तो बनवायचा आहे बॅक साइडला। आणि आपली ही जी चोळी आहे आपली बॅक ओपन असणार आहे। तर हा पार्ट मी कट करून घेतला दाखवल्याप्रमाणे। आता अस्तरचं फॅब्रिक घ्यायचं, मेन फॅब्रिक ठेवायचे खाली, मेन फॅब्रिक सरळ ठेवून त्यावर अस्तरचं फॅब्रिक ठेवून घ्यायचं आणि कटिंग करून घ्यायची। त्यानंतर हे पहा, आपल्याला काय करायचं आहे की हे जे फॅब्रिक आहे 18 इंच उंचीचं फॅब्रिक आहे आणि आपल्याला यामध्ये जो बेल्ट आपल्याला लागणार आहे तो साधारण 2 ते 3 इंचचा, जेवढा काट आहे तेवढाच बेल्ट आपल्या वरती लागणार आहे वरच्या बाजूने। तर फॅब्रिक जे आहे डबल फोल्ड मध्ये किती इंच घेतलेलं आहे 31 + 31 असे 2 पीस मी 2 आयताकृती पीस जे आहेत ते कट करून घेतले। वरच्या बाजूला तुम्ही पाहू शकता की काट जो आहे चोळीसाठी आपण कट करून घेतलेला आहे तो आपण पिंक कलरची जी चोळी आहे आपली त्यावरती अटॅच करून घेणार आहे समोरच्या बाजूने। आणि खालच्या बाजूने परकर साठीचा जो घेर आहे तो 32 इंच पुढच्या बाजूने आणि 32 इंच मागच्या बाजूने असा आपण कट करून घेतला। म्हणजे जवळजवळ 60 ते 62 इंच आपला हा जो आहे कट परकर साठीचा जो आयताकृती पीस आहे ते कट करून घेतले। बेल्ट देखील आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचे आहेत। आता इथे फॅब्रिक कमी आहे त्यामुळे आपण काय करायचं, परकरची जी उंची आपल्याला हवी आहे ती मिळत नाहीये, त्यामुळे आपल्याकडे जे पण काट उरलेले आहेत ते आपण परकरची जी खालची लेंथ आहे तिथे वापरून घेणार आहोत।
म्हणजे जो परकर आहे त्याला खालच्या बाजूला आपण डबल बॉर्डर लावणार आहोत. आता बेल्टची कटिंग करून घ्यायची. साधारण पहा, जी पण तुमच्या मुलीची कंबर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 4 इंच लूजिंग ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने 14.5 इंच कापड मी डबल फोल्ड करून घेतलं, 14.5 ते 15 इंच, कारण 1 इंच आपल्याला दोन्ही बाजूंनी फोल्ड करण्यासाठी, बेल्ट फोल्ड करण्यासाठी लागणार आहे किंवा नेफापट्टी. 6.5 इंच जी आहे ती उंची घेतलेली आहे आणि बेल्ट कट करून घेतला. बेल्टला मी अस्तर लावून घेतलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता. सेम अशाच पद्धतीने जेवढा बेल्टचं मेन फॅब्रिक आपण कट केलं तेवढंच अस्तर देखील कट करून घ्यायचं. परकरसाठीचं जे फॅब्रिक आपण कट केलं त्याला सेम तेवढ्याच रुंदीचं जे आहे अस्तर कट करून अटॅच करून घ्यायचं. बेल्ट देखील रेडी करून घ्यायचा आहे आपल्याला. दाखवल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी. परकर रेडी करण्यासाठी तुम्हाला इथे तुम्ही अम्ब्रेलामध्ये देखील अस्तर लावू शकता, पण ह्याच पद्धतीने अस्तर लावलं तर ते खूप छान आणि खूप सुंदर असं व्यवस्थित फिनिशिंग येतं आणि खूप छान घेर जो आहे या परकरमध्ये आपला येणार आहे. बेल्ट आपण इथे वरती ठेवलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, सुरुवातीचा 2 इंचाचा पार्ट सोडून द्यायचा आणि त्यानंतर प्लेट्स घ्यायला सुरुवात करायची. कारण जो 2 इंचाचा पार्ट असणार आहे आपला, 2 ते 3 इंचाचा ऑलमोस्ट, तर तो असणार आहे आपला शिलाई मार्जिन किंवा साईडने आपण फिटिंग करणार परकरला. तर त्या पद्धतीने तिथे ते कापड जाणार आहे आपलं. तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स आपल्याला घ्यायच्या आहेत आणि सर्व प्लेट्सचं डायरेक्शन एका बाजूला राहील असं आपल्याला हा जो पार्ट आहे तो लावून घ्यायचा आहे किंवा स्टिच करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता सरळ बाजूने मी बेल्ट लावला. त्यानंतर आता पहा, अशा पद्धतीने इथे बेल्ट आतल्या बाजूला टर्न करून घ्यायचा आहे किंवा आतल्या बाजूला डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा. बेल्ट आपल्याला स्टिच करायचा आणि त्यानंतर साईडने फिटिंग करून घ्यायची आहे आपल्याला परकरला. आता आपण जी चोळी आहे त्याची स्टिचिंग पाहणार आहोत. तर हे आहे मेन फॅब्रिक. मेन फॅब्रिक वरती आपल्याला अस्तरचं फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे आणि पिनने सिक्युअर करून घ्यायचं. त्यानंतर 2 नॉट ज्या आहेत त्या मी कट करून घेतलेल्या आहेत. ह्या 2 नॉट ज्या आहेत, ज्यावेळी आपण अस्तर स्टिच करतोय त्याच वेळी आपल्याला या कॉर्नरवरती आतल्या बाजूने नॉट ठेवून घ्यायच्या आणि इनव्हिजिबल नॉट कशा लावायचे हे मी तुम्हाला दाखवते. की ही जी नॉट आहे ती आतमधल्या बाजूने ठेवून घ्यायची, सर्व फॅब्रिक पिनने सिक्युअर करून घ्यायचं नॉटसह आणि गळ्याचा पार्ट हा चौकोनी पार्ट आणि त्याचबरोबर आर्महोल पार्ट देखील आपल्याला स्टिच करायचा. त्याचबरोबर हा जो बॉटम आहे तो देखील आपण इथे शिवून घेणार आहोत. सर्व पार्ट मी स्टिच केला. आता नेक्स्टचा जो एक्स्ट्रा पार्ट होता तो आपण कट करून टाकला. आता हा जो चौकोन आहे किंवा गळ्याचा जो शेप दिलेला आहे आपण, तो आपल्याला कट करून घ्यायचा. तर काय करायचं आहे, हे मधलं जे फॅब्रिक आहे ते आपण कट करून घेणार आहोत. जिथे आपण नॉट लावल्या होत्या तिथून हे सर्व एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचं आणि इथे लक्षात घ्यायचं की कुठेही शिलाई कट नाही झाली पाहिजे. त्यानंतर फॅब्रिक सरळ बाजूला टर्न करून घेतलं. गळ्याभोवती पूर्ण टॉप स्टिचेस करून घ्यायचे. त्याचबरोबर जो बॉटम पार्ट आहे तिथे देखील आपल्याला टॉप स्टिचेस करून सर्व अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांमध्ये व्यवस्थित फिनिशिंगमध्ये अटॅच करायचं आणि एवढा पार्ट आपण ओपन करून घेणार आहोत जिथे आपण हुक लावणार आहोत. त्या बाजूला आपल्याला हुक आणि लूप अशा दोन्ही पट्ट्या लावायच्यात किंवा तुम्हाला तसं नसेल लावायचं आणि जर तुम्हाला हाच नेक पॅटर्न ठेवायचा असेल तर तसं देखील तुम्ही करू शकता. सेम असाच मी फ्रंट पार्ट देखील रेडी करून घेतला आणि दोन्हीही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवून फिटिंग करून घेतली. इथे तुम्ही पाहू शकता जो परकर होता त्याची लेंथ वाढवण्यासाठी मी काठ जो आहे तो डबल लावून घेतलेला आहे खालच्या बाजूने. जसं मी आधी सांगितलं होतं की लेंथ आपल्याला जी हवी ती लेंथ पाहिजे होती, तर लेंथ जी आहे वाढवून घेतलेली आहे आणि चोळी देखील आपण इथे रेडी करून घेतलेली आहे. तर ही सुद्धा ट्रिक वापरून तुम्ही परकरची जी आहे उंची वाढवू शकता आणि डिझाईन जी आहे बनवू शकता. बॅक साईडला मी अशा पद्धतीने बो जो आहे तो अटॅच केलेला आहे आणि सुंदर असं परकर पोलक जे आहे ते आषाढी एकादशी निमित्त 4 ते 5 वर्षाच्या मुलीसाठी आपण इथे तयार केलेला आहे. तुम्ही पाहू शकता सुंदर असा याला लुक आलेला आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन